शेवटच्या सत्रात 5:17 होत आहेत। सलामीची जोडी सुशांत आणि गौरव राठोड। पहिला चेंडू हातातील तुषार बुनगे अर्थात मागच्या मॅचचे सुपरस्टार। गणरायाचा गजर करत करूया या देखण्या सोहळ्याला सुरुवात। कोण ठरणार आजच्या दिवसात या जंगलाचा राजा? हिअर वी गो। पहिला चेंडू लेफ्ट आर्म विकेट अगदी सफल होत असताना अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न राहिला सुशांतचा, परंतु पायावरती चेंडू आदत असताना यष्टिरक्षकाच्या माध्यमातून सुंदररित्या थांबवला जातोय। निर्धाव स्वरूपाच्या चेंडूनं या डावाची सुरुवात होतीये। अर्थातच एक सूचना आहे, आजच्या या सामन्यात जो संघ विजेता ठरेल त्या सामन्यातील विजेत्या संघाला उद्या सायंकाळी 4 वाजता सामना खेळायचा आहे। क्वार्टर फायनलचा हा थरार आपण पाहतोय आणि क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये जो संघ विजेता ठरेल त्या संघाला उद्याच्या सत्रामध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये 4 वाजता या ग्राउंडवरती उपस्थित राहणं अनिवार्य आहे। दोन्ही संघांचे कॅप्टन नोंद घ्या। जो संघ विजयी ठरेल, वारंवार तो कॉल दिलेला आहे, जो संघ विजेता ठरेल त्या संघाला 4 वाजता उद्या या ग्राउंडवरती उपस्थित असणं अनिवार्य आहे। अभिजित मांढरे सर। अगदी एक षटकार, पुन्हा एकदा वाईट लंब रिजन मध्ये सुशांत शिंदे ताद्या याचा खडखडीत दणदणीत चौकार। पहिला चेंडू डॉट, तदनंतर मात्र सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये सलगच्या 2 चेंडूवरती मोठे फटके आलेत सुशांतच्या माध्यमातून। यावेळी ते पडद्यावर लॉक केला, खेळाडू आहे, कॅच सुटली। इथं मात्र फंबल ब्रेक फेड मुवमेंट मैदानाच्या आतमध्ये अगदी आगीतून फुपाट्यात मिडापवरती एक सोपा झेल सुटलाय कोणाचा? सुशांत शिंदे। दुसरीकडे रनआउटची संधी देखील गमावली। चेंडू हातामध्ये गॅदर करता आला नाही तुषार यांना। अगदी ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, पायावरती चेंडू हेलिकॉप्टर लॉन्च करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही, झेल मात्र निसटून गेला। आता हा कॅच सुटलाय की आजच्या दिवसात ही मॅच हे मात्र पाहावं लागेल, कारण सुशांत शिंदे दाद्या या खेळाडूला जीवनदान देणं महागात पडू शकतं। जबरदस्त अगदी सामना आता पुढे रंगतोय। मुवमेंट ही महत्वाची राहणार आहे, ही मॅच डिफायनिंग मुवमेंट ठरू शकते। यावेळी मात्र तो प्रसिद्धी आरकर यष्टीचा थेट घेतलाय वेळ, दांडी गुल। सुशांत शिंदे ताब्या मोठा मासा लागलाय गळाला। कमबॅक झालाय, सचिनची काय भूमिका असेल? अगदी जबरदस्तीरित्या लॉक केलाय चेंडू, खेळाडू येईल परंतु बनेल फक्त प्रेक्षक। चेंडू मात्र जाईल निसटून वाईड लॉंग सीमारेषे पार, 1 बाउंस चौकार। माध्यमातून भैरवनाथ क्रिकेट क्लब धोम पुनर्वसन।
मनसुबे क्लिअर होते. अगदी टॉस जिंकल्यानंतर धावा उभारायच्या, धावांचा बचाव करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून 14 धावा तर लागल्या आहेत बोर्डवरती. विकेट आली जरूर, परंतु गौरव पोळ यांच्याकडे देखील ती क्षमता आहे. सचिनचा फटका अगदी आपण पाहिलाय. सार्थक गोलंदाजीसाठी आलेत. सार्थकच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाईल. अगदी 30 यार्ड सर्कलच्या लाईनवरून घेतला जाणारा लॉंग रनअप, त्यानंतर एक सिंपल ॲक्शन, रेडी टू गो. पहिला चेंडू अगदी आखूट टप्प्याचा पूल करण्याचा प्रयत्न, फटका मात्र अगदी या एक धाव देऊन जाईल घोषित क्षेत्रामध्ये. खेळाडूंना विनंती आहे, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये थांबा. स्वयंसेवक आहेत, स्वयंसेवकाच्या माध्यमातून चेंडू दाखल करून दिला जाईल. एक महत्वपूर्ण सामना अगदी आपल्या भेटीला आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज सार्थक. लॉफ्ट केलाय, फटका हवेमध्ये आहे. खेळाडू अगदी चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्नात आणि अखेरीस जबरदस्त डायव्हिंग एफर्ट, अफलातून कॅच. आणखी एक फलंदाज होईल भारत. पुनर्वसन संघाच्या मात्र अडचणींमध्ये होते वाढ. मैदानाच्या आत आलेत. अगदी 2 विकेट्सचं पतन, 15 धावा जरूर लागल्यात धाव फलकावरती. अगदी या विकेट नंतर आत्मविश्वास सार्थकचा नक्कीच गगनाला भेटलाय. परंतु सोमनाथ मांढरे हे देखील एक दर्जेदार अष्टपैलू आहेत वाई तालुक्यातील. आखोटाप्याचा चेंडू, अगदी कोणताही प्रयत्न राहिला नाही या फटक्याच्या पाठीमागे हवेमध्ये खेळण्याचा, कारण अगदी 2 विकेट्स नुकत्याच आल्यात. रिस्क कोणती घेतली जात नाहीये. आडव्या बॅटने खेळलेला फटका अगदी जमिनीला समांतर एक धाव देऊन जाईल. मिड विकेट काव कॉर्नरच्या रिजनमध्ये खेळला गेलेला फटका सोमनाथच्या माध्यमातून सावध सुरुवात. दुसरीकडे सचिन यांच्या माध्यमातून एक चौकार आलेला आपण पाहिलाय. इथं मात्र दिशा थोडीशी भरकटते. अवांतर धाव, वाईड बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप, भरपूर ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल डिलिव्हर केला. ती रणनीती आपलेली आहे. खऱ्या अर्थानं आउटसाइड ऑफ स्टंप हा एक विकल्प चांगला राहिलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे एक एक्स्ट्रा धाव मिळते आणि धाव फलकाला आकार येतोय. यावेळी मात्र सावध पवित्रा. अनिकेत सर, अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतोय 2 विकेट आल्यात, तदनंतर भूमिका कुठेतरी बदलली आहे. महत्वाच्या 2 विकेट आलेल्या आहेत. सुशांत शिंदे डगआउट मध्ये आहेत आणि त्यासोबत गौरव देखील खेळ थांबलाय. त्यामुळे आता सेन्सिबल आणि सावध भूमिका घेणं गरजेचं आहे आणि तीच भूमिका मैदानामध्ये धोम पुनर्वसन हा संघ घेतोय. एक फायटिंग टोटल उभी करण्याची निश्चित जबाबदारी सचिन मांढरे आणि सोमनाथ मांढरे या 2 खेळाडूंवरती असणार आहे. नक्कीच त्याच दिशेनं वाटचाल सुरू आहे. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर अगदी आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु टायमिंग प्रॉपर होत नाहीये. वेळेचा समन्वय साधता येत नाहीये. निश्चित ज्या बॉलच्या पाठीमागे वेग भरपूर होता, एक जबरदस्त वेगवान बाउन्सर हाताळला गेला आणि या गोलंदाजाचा रिदम पाहिला तर लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. स्लो भरवान चांगला बॉल हाताळलाय. ऑन साइडला फक्त दिशा दाखवली, एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावा लागतायत. 18 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. 18 धावा धाव फलकावरती टीम धोम पुनर्वसन. त्याचबरोबर अनुश्री चषक 2026 आणि हा क्रिकेटचा धमाका आपण अनुभवतोय. उद्याच्या सत्राबद्दल आपण चर्चा करूया. उद्याचा दिवस क्रिकेट प्रेमींसाठी महत्वाचा आहे, कारण उद्याच्या दिवसामध्ये अर्थात शुक्रवार 2 जानेवारी 2026 रोजी पहिली मॅच असेल मित्र सहकार व्याहाळी वर्सेस वाघेश्वरी मेणवली या 2 संघांमध्ये.
ती मॅच सकाळी शार्प 9 वाजता पहिला बॉल पडेल. या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तदनंतर दुसरी मॅच असेल JHCC पसरणी म्हणजे जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी वर्सेस पांडेवाडी क्रिकेट क्लब. आणि त्यानंतर मॅच असेल ब्लॅक कोब्रा कुसगाव वर्सेस काळ भैरवनाथ 11 बावधन. आणि त्यानंतर बोरगाव वर्सेस संजय जाधव बिचुकले फौजी 11 निमगाव अशी मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे प्रचंड मोठं घमासान आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. आणि त्यासोबतच कालच्या लीग मध्ये पसरणी प्रीमियर लीग मधली महत्वाची मॅच देखील 4 वाजता या क्रीडांगणावरती खेळवली जाईल. ही देखील नोंद घ्या. या दरम्यान फटका फसला हवेमध्ये आणि पकडला कॅच. फलंदाज बाद. अगदी मागच्या षटकात आपण अनिकेत सर पाहिलं विकेट आल्या धावांचा कुठेतरी फ्लो थांबला आणि याही षटकाची सुरुवात काहीशी तशीच. निश्चित सुशांत शिंदे यांची विकेट आल्यानंतर कमरेचा ठेका मदनाचा झोका. 3 षटकांचा खेळ थांबतोय. अगदी 1 धाव अवघी आणि या षटकामध्ये 1 विकेट देखील 3 गडी बाद 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकात 14 धावा आल्या. तदनंतर मात्र साखळ दंडाने पाय बांधलेत लोणंद संघानं. जबरदस्त संघर्ष राहिलाय. सार्थक पुन्हा एकदा सज्ज असतील. तेजस येतील गोलंदाजीसाठी. तेजसच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाईल. अगदी केतन शिंदे एका चेंडूच्या पाठीमागे 1 सिंगल अंकित केली गेली आहे. आखो डब्याचा चेंडू आडाबॅटने खेळण्याचा प्रयत्न अगदी प्रॉपर टायमिंग होत नाहीये. अगदी बॅटच्या हँडलवरती चेंडू आदळला. 1 सिंगल मात्र घेण्यात यश येत आहे. चोरटी धाव म्हणावी लागेल. येणारे 11 चेंडू महत्त्वपूर्ण राहणार आहेत. दोन्ही संघांचा जर आपण विचार केला धावा महत्त्वाच्या आहेत आणि ही मॅच इतकी महत्त्वाची आहे ना अनिकेत सर. क्वार्टर फायनलचा दबाव म्हटलं ना धावा महत्त्वाच्या नाही आहेत. तो दबाव कोणता संघ चांगल्या पद्धतीने झेलेल तो संघच आज राजा ठरेल. तेच निश्चित महत्वाची मॅच आहे. जो जीता वही सिकंदर. जो संघ जिंकेल तो संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. आणि तब्बल 1 लाखांचं कॅश प्राइज असणारी परिसरातली सातारा जिल्ह्यातली एक मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. लेफ्ट हँडेड बॉलर वेगवान बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 सिंगल मिळेल. फायटिंग टोटल उभी करावी लागेल टीम धोम पुनर्वसन संघाला. समोर लोणंद संघ आहे आणि या संघाच्या समोर जर विचार केला तर कमीत कमी 50 धावांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि त्यासाठी वेग धारण करावा लागेल. सिंगल डबल क्रिकेटचा आत्मा मानला जातात जरूर परंतु कुठेतरी मोठे फटके शोधावे लागतील. इथं पुन्हा एकदा फ्लिक केला. बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये खेळाडू आहे. चेंडूचा पाठलाग करण्यात असताना इथं मात्र चेंडू जाईल घोषित क्षेत्रात. 1 सिंगल याही चेंडूच्या पाठीमाग नक्कीच होईल प्राप्त. 22 रन्स 22 धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. या 9 चेंडूच्या पाठीमागे वेग प्रदान करणं गरजेचं आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे कारण मोठे फटकेच तुम्हाला एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतील. संपूर्ण स्पर्धा महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. यावेळी समोरच्या बाजूला कार्पेट फटका खेळला. लॉंगॉनवरती खेळाडू तैनात. तुषारच्या माध्यमातून चेंडू फील्ड केला जातोय. फेकी देखील सुंदर पाहायला मिळेल. 1 सिंगल अवघी प्राप्त होते. सुंदर असं मैदान कृष्णामाई स्टेडियम पसरणी आणि या मैदानावरती रंगलेला क्रिकेटचा हा सोहळा. अगदी अनिकेत सरांनी सांगितल्याप्रमाणे येणारे 3 दिवसात देखील महत्त्वपूर्ण सामने आपल्याला पाहायला मिळतील. निश्चित महाराष्ट्र टेनिस क्रिकेट गाजवलेले त्यासोबतच ISPL गाजवलेले हे सितारे आपल्याला याच ग्राउंडवरती खेळत असताना पाहायला मिळत आहेत. या ग्राउंडवरती अनेक नवीन खेळाडूंना संधी मिळाली आणि नवीन खेळाडू उजेडात आले. ऑन दी राईज जबरदस्त टोला
आसमानी फटका, केतन शिंदे यांचा ब्लास्ट, षटकार. किंवा खेळत असताना 16 बॉल मध्ये अर्धशतक बनवणारा खेळाडू. निश्चित. आणि सर जेव्हा जेव्हा एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये एका खेळाडू लॉफ्टेड स्ट्रोक खेळतो ना, तो फटका अगदी देखणा असतो आणि तो लक्षात देखील राहतो. आणि तो फटका नक्कीच आत्मविश्वास देऊन गेलाय. धाव फलकाला देखील थोडासा वेग आलाय असं म्हणायला हरकत नाहीये. 11 धावा या षटकात आल्या. 4 षटकांचा खेळ थांबतोय. 3 गडी बाद 30 धावा धाव फलकावरती लागतायत. आता मात्र अखेरचे 6 निर्वाणीचे चेंडू कोण हाताळणार हे पाहायचं, कारण या 6 चेंडूच्या पाठीमाग केतन शिंदे यांच्यावरती जबाबदारी असेल. अगदी अनिकेत सर यांनी सांगितल्याप्रमाणे 16 चेंडूंमध्ये अर्धशतक केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघाकडून खेळताना लगावणारा खेळाडू, अर्थात त्याच्याकडे लक्ष असणार आहे. सुंदर असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. स्पोर्ट्स ऑन लाईव्ह अशी आपल्या सर्वांची लाडकी युट्यूब वाहिनी 3 कॅमेराच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण, जिवंत सोहळा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. या दरम्यान या षटकाची देखील चांगली सुरुवात राहिली आहे. भानुदास यांच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाईल. पहिल्या षटकात त्यांच्या स्पेलमध्ये त्यांनी अवघी 1 धाव खर्च केली, 1 विकेट देखील प्राप्त केली. अनिकेत सर, निश्चित चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, बॉलिंग युनिटने चांगली कामगिरी केलेली आहे. टीम लोणंद संघाचा विचार केला तर पुरेपूर बॅलन्स टीम आहे. हो, यावेळेस बबलू चांगलं क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल. क्षेत्ररक्षण हा एक महत्वाचा पैलू राहिला आहे नेहमीच. एक मिनिट. पंच. थर्ड अंपायर. स्क्वेअर लेग अंपायर प्लीज या, संपर्क साधा अगदी तिसऱ्या पंचांसोबत. एक मिनिट मॅच थांबवा. Yes, it's a no ball. Field position 5-4 आणि ऑफ साइड रिजन मध्ये तुमचे जे क्षेत्ररक्षक आहेत ते क्षेत्ररक्षक 6 होते आणि त्याचमुळे हा नो बॉल असेल. पुढचा बॉल फ्री हिटचा. चला. नक्कीच छोट्या छोट्या चुका महागात पडू शकतात अखेरच्या क्षणांमध्ये. 5-4 चा रूल आहे या ग्राउंडचा नियम. 5-4 चा पंचांनी थर्ड अंपायरनी आयोजकांनी कळवलेला आहे. 5-4 चा रूल सकाळपासून पंचांनी कळवलेला आहे, आपल्या पर्यंत पोहोचलेला आहे. चला, बॅड लाईट होणार नाही याची दक्षता घ्या. नक्कीच हा नो बॉल असेल. सिंगल प्लस नो. एक चेंडू नक्कीच ग्राह्य धरला गेला, त्यानंतरचा नो आलाय. धाव फलकावरती सुधारित धाव फलक आपण पाहतोय. 32 धावा असतील. 32 रन्स आर ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. या छोट्या छोट्या चुका कुठेतरी तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण अखेरच्या क्षणांमध्ये आपण पाहिलंय एका बॉलवरती एका धावेसाठी संघर्ष करावे लागतात आणि संघांना विजयापासून दूर राहावं लागतं. यावेळी खोदून काढला. अलॉंग द कार्पेट फटका खेळला. लॉंग ऑफवरती खेळाडू तैनात. डायव्हिंग एफर्ट आहे. एक सिंगल अवघी मिळते. ओव्हरथ्रो जरूर, परंतु बॅकअप दिला जाईल.
4 चेंडू अनिकेत सर, काय वाटतंय, काय रणनीती असेल आता, धावा किती येऊ शकतील या 4 चेंडूच्या पाठीमागं? 4 चेंडूंच्या पाठीमागे मी निश्चित म्हणेन 10 ते 12 धावा येणं गरजेचं आहे. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल. 2 मोठे फटके खेळावेच लागतील चांगली टोटल उभी करायची असेल तर. अकुट टप्प्याचा बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर बॉलनं उसळी घेतली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावलाय. एक चांगली लाईन मेंटेन ठेवली आहे. केतर यांच्या विरोधामध्ये अँगल क्रिएट केला जातोय. राऊंड द विकेट येत आहेत भानुदास. वैयक्तिक दुसरं षटक हाताळत आहेत. आतापर्यंत सुपर क्लासिकल लाजवाब गोलंदाजी केली आहे. कारण दुसरं षटक हाताळत असताना 4च धावा खर्च केलेत आणि एक महत्वाची विकेट देखील मिळवलेली आहे. पहा 1 मिनिट मॅच चला पण पाहायचा एक फर्स्ट बाउन्स साठी रेफरल घेतलेला आहे. वाईड साठी रेफरल आहे नक्कीच. पंच आमचे चेक करतील. स्पोर्ट्स ऑन लाईव्हच्या माध्यमातून निर्णय लवकरच आपल्याला कळवला जाईल. या दरम्यान भानुदास यांची लाईन चांगली राहिली आहे आतापर्यंत. पहा या मॅच मध्ये जो संघ जिंकेल, क्वार्टर फायनल मध्ये जो संघ जिंकेल, बक्षीस पात्र फेरीमध्ये जो संघ दाखल होईल त्या संघाची जो ड्रॉ होणार आहे तो ड्रॉ आपण मॅच संपल्यानंतर लगेच करणार आहोत. म्हणजे जेणेकरून लांब दूरवरच्या संघांचा हेलपाटा व्हायला नको किंवा त्यांना या ठिकाणी उद्या येण्यासाठी आपण आजच ड्रॉ करणार आहोत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फर्स्ट बाउन्स प्लस फेअर डिलिव्हरी. 1 फॉर द ओव्हरचा इशारा येतोय. 3 चेंडूचा खेळ बाकी. केतनला मात्र आता प्रहार करावा लागेल. पुन्हा एकदा संपर्क मात्र नाहीये. लाईन चांगली राहिली आहे, लेंथ चांगली. अगदी एक राऊंड द विकेट मारा करताना अँगल क्रिएट करण्याचा सातत्याने अनिकेत सर प्रयत्न राहिला, त्यात यश देखील आले. केतन यांच्या विरोधामध्ये सातत्यपूर्व तीच रणनीती राहिली आहे. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणाऱ्या बॉलवरती केतन थोडे स्ट्रगल करतायत आणि त्या टप्पा मेंटेन ठेवलाय भानुदास यांनी. मी भानुदास यांचं कौतुक करेन. 4च धावा खर्च केलेले आहेत अवघ्या. हा स्ट्रोक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट केली गेली आणि एकाच धावेवरती थांबवलं जात आहे. अनुश्री चषकचं दिमागदार पर्व, दर्जेदार पर्व मैदानामध्ये आपण पाहतोय. आजच्या दिवसामधल्या सगळ्याच मॅचेस इंटरेस्टिंग झाल्या. लोणार संघाचा विचार केला तर प्रचंड मोठा संघर्ष त्यांनी आजपर्यंत केलेला आहे. कारण एक पहिली मॅच जर पाहिली तर शेवटच्या बॉलपर्यंत रंगली. त्यानंतरची मॅच शेवटच्या बॉलवरती 2 धावांची गरज असताना तुषार बुनगे यांनी ती मॅच संपवली आणि इथं पहिल्या बॅटिंग युनिटला देखील थांबवण्याचं काम लोणंद टीमच्या बॉलिंग युनिटने केलेलं आहे. हा स्ट्रोक फसतो. बॉल यष्टी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉल सरळ सेफ हँड इन टू द बास्केट. षटक क्रमांक 5चा खेळ संपला. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 35 धावा आहेत. मॅच जिंकण्यासाठी 34 धावा आहेत. मॅच जिंकण्यासाठी टीम लोणंद अर्थात लेट निलेश गाडवे 11 लोणंद या संघाला बनवावे लागतील 35 धावा. तर यानंतर आपण निश्चित पाहूया इनिंग्स ब्रेक आणि इनिंग्स ब्रेकमध्ये संपूर्ण टुर्नामेंटच्या बाबतीमध्ये समालोचन ऐकणार आहोत अर्थात अभिजित मांढरेसर यांच्या माध्यमातून. सर नक्कीच स्पर्धेबद्दल चर्चा करायचं झालं ना तर अगदी कालच्या दिवसात पहिला दिवस जो आपण पाहिला, पहिल्या दिवसात दर्जेदार खेळ राहिला नवीन साळुंखे आणि त्यांच्या संपूर्ण संघाचा. अगदी षटकारांची आतिषबाजी राहिली. इथं मात्र पहा सायंकाळच्या सत्रामध्ये कॅमेरामनचं कौतुक करावं लागेल खरं तर. अगदी मावळतीला चाललेला सूर्य आणि त्या सूर्यदेवाचं दर्शन आपल्याला स्पोर्ट अगदी सूर्य मावळतीला गेलाय. त्यानंतर अगदी सायंकाळच्या सत्रात चंद्र उगवत असताना चंद्राचं दर्शन आपले कॅमेरामन यांच्या माध्यमातून दिलं जात आहे. भूषण फरांदे हे आज थेट गोव्यावरून
अनुश्री चषकासाठी दाखल झाले. त्याचबरोबर विशाल सर यांचे देखील मी कौतुक करेन. त्यांच्या माध्यमातून हे क्षण टिपले जात आहेत. सिद्धू देखील अर्थात कॅमेरामॅन म्हटलं ना की पडद्यामागचा खरा हिरो, कारण मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंकडे सर्वांचं लक्ष असतं, परंतु पडद्यामागे हे क्षण टिपणारे मात्र कुणाच्या लक्षात राहत नाहीत. त्यांचं काम मात्र बोलतं आणि ते काम आपल्याला पाहायला मिळतं. अर्थात स्पोर्ट्स ऑन लाईव्ह आपल्या सर्वांची लाडकी वाहिनी अर्थात प्रीतम लोखंडे आणि त्यांची संपूर्ण टीम, राजीव शेठ शिर्के यांच्या कन्यारत्नाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा क्रिकेटचा देखणा सोहळा, याची आपण चर्चा करत होतो. अर्थात पहिल्या दिवसाचा खेळ जर आपण पाहिला, नवीन साळुंके यांच्या नेतृत्वाखाली शिर्के कन्स्ट्रक्शन्स हा संघ पुढील फेरीसाठी पात्र राहिला. तर आजच्या दिवसात कोण राजा ठरणार हे देखील पाहायचं आहे. आजच्या दिवसात अनेक तुल्यबळ संघ आपण पाहिले. अगदी सकाळच्या सत्रात पांडे संघ असेल, नसतो. अगदी मोठ्यातले मोठे टोटल चेस होऊ शकतात हे आपल्याला साऊथ आफ्रिकेच्या क्रिकेट संघानं दाखवून दिलंय. अगदी वन डे क्रिकेटमध्ये 438 धावांचं तगडं लक्ष त्यांनी सर करून दाखवलंय. तर दुसरीकडे छोट्यातल्या छोट्या लक्षाचा देखील पाठलाग बचाव केला जाऊ शकतो हे आपण अगदी वारंवार पाहिलेलं आहे. वळूयात मैदानाकडे. अगदी हनुमंत शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत, एक दर्जेदार फटकेबाज. अगदी पहिला चेंडू लॉफ्ट केला, ओव्हर एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या पलीकडे मस्तक तो दिया आहे, मस्तक जबरदस्त टोला देऊन जाईल 6 धावा. अगदी ऍक्शन रिप्ले अगदी पुन्हा एकदा आपण पाहूयात. सुंदररित्या अगदी लोणावळा क्रिकेटमध्ये हे देखणे फटके आपण पाहतो. सुंदररित्या लॉफ्ट केला, समोरच्या बाजूला हाफ वॉली मिळाली, त्याचं पुरेपूर फायदा उठवलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि लक्ष छोट आहे, त्यामुळे टप्प्याची दिशेची अचूकता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 35 धावांचं लक्ष आहे डोळ्यासमोर. 6 धावांनी सुरुवात केली आहे पाठलागाची. सोमनाथ मांढरे सज्ज असतील. पुन्हा एकदा पुनरागमनासाठी ओळखले जातात सोमनाथ. कडवी झुंज देण्यासाठी हा संघ ओळखला जातो. इथं मात्र चांगला राहिलाय चेंडू, सन्मान दिलाय. अगदी स्टेप आउट झाले, जरूर पदलालित केलं, परंतु तदनंतर चेंडूची लाईन पाहिली, चेंडू सोडून दिला. हे सेन्सिबल क्रिकेट कुठेतरी म्हणावं लागेल, कारण प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे प्रहार करणं गरजेचं नाहीये. यावेळी पुन्हा एकदा आखुटप्याचा चेंडू आदळला. अगदी काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, अपील उचलली आहे, परंतु पंच सांगतील बॅट्समन इज सेफ. चांगला राहिलाय हा देखील एक चेंडू हाताळलाय षटकाराला. तदनंतर मात्र चांगलं पुनरागमन, 2 समोरच्या बाजूला हाताळलेले चेंडू, तदनंतर मात्र सरप्राईज डिलिव्हरी, आखूट टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय. हे व्हेरिएशन आहे सोमनाथकडे, ते गरजेचं देखील आहे. हनुमंत शेळके सातत्यपूर्वक लोणंद परिसरामध्ये, त्याचबरोबर ओपनचं क्रिकेट देखील गाजवताना पाहायला मिळतात. त्यांच्या खेळीकडे नक्कीच लक्ष असणार आहे. जबरदस्त चेंडू हाताळलाय. यावेळी मात्र पंचांचा इशारा काय असेल, अपील उचलली आहे. यस, पंचांचं बोर्ड होईल आकाशाकडे. विकेटचं पतन, हनुमंत शेळके यांना परतावं लागेल माघारी. मित्रांनो, ही शर्यत जबरदस्त मॅच रंगणार आहे, मात्र शंका नाही. लो स्कोरिंग बॅटल, छोटा टोटल, बडा
चेंडू खोलवर डप्प्याचा, तदनंतर बॅटची कडा घेतली यष्टिरक्षकाच्या माध्यमातून, लो कॅच अप्रतिमरित्या टिपला गेलाय सचिन मांढरे यांच्या माध्यमातून. आता मात्र तुषार बुनगे मागील मॅचचे हिरो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मॅच मध्ये मजा येणार आहे अनिकेत सर, यात मात्र शंका नाहीये. जबरदस्त बॅट मैदानामध्ये रंगतेस. पहिल्या बॉलवरती षटकार आला, परंतु जबरदस्त कमबॅक मैदानामध्ये सोमनाथ मांढरे यांनी केलंय. लेफ्ट हँडेड बॅटर तुषार बुनगे मागच्या मॅचचे हिरो आहेत. आडव्या बॅटनं आल्या पाऊली स्वागत केलंय. स्वॅग से किया है सबका स्वागत. ये रास्ते हैं चार के, मिलेंगे रन चार तो. पूर्ण ठरत असतात. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चौकार षटकार आलेत आणि धावफलक 10 या धावसंख्येवरती, परंतु महत्वाची विकेट देखील आली आहे. जे हनुमंत शेळके मॅन इन फॉर्म, ज्यांच्या बॅटमध्ये प्रचंड ताकद आहे, त्यांची विकेट आली. आणि हा बॉल कॅच ड्रॉप, कॅच लिया या मॅच छोड्या. मैदानाच्या आतमध्ये अगदी महत्वाचा कॅच ड्रॉप होतोय. एक सेफ कॅच होता किंवा मी म्हणेन लोण्याचा गोळा होता. आणि अशा परिस्थितीमध्ये तुषार बुनगे सारख्या खेळाडूला आपण जीवनदान देत आहे आणि या जीवनदानाचा उपद्रव काय असेल. अनिकेत सर, नक्कीच हा मॅच मधील सर्वात क्रुशियल मोमेंट असेल, कारण अगदी तुषार बुनगे यांचा खेळ आपण पाहिला आतापर्यंत. त्यांचा कॅच इथं ड्रॉप होतोय. अगदी लगातारच्या दोन्ही मॅचेस मध्ये संकट मोचक म्हणून त्यांनी भूमिका बजावली आपल्या संघासाठी. आणि आता कॅच ड्रॉप झाल्यानंतर कशा पद्धतीनं ते कामगिरी करतील. परंतु बॉलिंग ट्रॅक वरती संघर्ष योद्धा म्हणून ज्यांची ओळख आहे किंवा सहजासहजी मॅच न सोडणारा खेळाडू म्हणून ज्या खेळाडूचं वाई तालुक्यामध्ये सातत्यपूर्व नाव घेतलं जातं, तो सुशांत शिंदे. अगदी 6 बॉल 4, 6 बॉल 3 ची जरी मॅच असेल, 6 बॉल 1 च्या देखील मॅचेस मी या खेळाडूच्या पाहिलेल्या आहेत. अशा मॅचेसमध्ये देखील या खेळाडूनं संघर्ष करायला समोरच्या टीमला, समोरच्या संघाला भाग पाडलाय. आणि आता इथं इक्वेशन आलंय, 24 बॉल आणि 24 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सुशांत दादा शिंदे प्लेस केलाय, फक्त दिशा दाखवलीये. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि स्ट्राईक होईल रोटेट. 23 बॉल येणार आणि 23 ची गरज आहे. भानुदास स्ट्रायकिंग एंड वरती, बराच काळ नॉन स्ट्रायकिंग एंड वरती होते. करंट रन रेट 10.29 आहे, रिक्वायर्ड रन रेट 6 आहे. परंतु कॅचेस विन मॅचेस असं का म्हटलं जातं? अगदी चिवट खेळाडू म्हणून ओळखला जातो सुशांत यांना. सुरुवातीच्या काळापासूनच संघर्ष काय असतो हे त्यांना माहिती आहे. त्यामुळं किती अडचणी आल्या तरी हार मानत नाही हा खेळाडू. कुठेतरी तो एक माइंडसेट पाहायला मिळतो, अग्रेसिव्ह माइंडसेट, आणि बऱ्याच वेळेला खेळाडूंना तो यश देखील देऊन जातो. इथे काय घडेल हे पाहायचं अनिकेत सर. निश्चित भानुदास देखील तितकीच प्रतिभा आहे. यावेळेस बॉल स्लोवर वन होता, पूर्ण गती काढून घेतली या बॉलच्या पाठीमागची. आणि बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये 2 बॉल हाताळले, दोन्ही बॉलवरती 2 सिंगल आलेले आहेत. म्हणजे मॅच अगदी पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय. सुशांत यांचा विचार केला तर एक ब्रेक थ्रू अपेक्षित आहे. एका ब्रेक थ्रू नंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये इंटरेस्ट वाढू शकतो. तुर्तास मी म्हणेन संपूर्ण सामन्याचा मोमेंटम जो आहे तो मोमेंटम टीम निलेश गाडवे 11 लोणंद या संघाकडे आहे. एका चांगल्या पोझिशन मध्ये पाहायला मिळतात. स्ट्रोक मिडल केलाय, मिड विकेट रिजन मध्ये जबरदस्त फटका, आसमानी टोला, सिक्सर.
हा फायदा असतो सर मल्टिपल कॅमेराचा अनिकेत सर जिथं आपण साइड पाहतो. अँगल, समोरचा अँगल, दोन्ही अँगलना हा बॉल पाहिला आणि थर्ड अंपायर जे पी पवार पॅनेलचे सर आणि त्यांच्या माध्यमातून हा डिसिजन येतोय. 24 धावा धावफलकावरती आहेत. 19 बॉल येणारे आणि 11ची गरज इथून पुढे. प्ले अँड बेस डॉट बॉल 18 बॉल 11ची गरज आहे. अजून मॅच संपलेली नाहीये. अगदी या ग्राउंड वरती आपण आठवू शकतो अनेक मॅचेस अशा झाल्यात ज्या लो स्कोरिंग इंटरेस्टिंग झालेल्या आहेत. विद्यानिकेतन प्रीमियर लीगची मेगा फायनल आठवू शकतो. 6 बॉल 4 ची मॅच आणि त्या मॅच मध्ये देखील जबरदस्त कामगिरी करून सामना जिंकला आणि 4 धावा डिफेंड करणारे खेळाडू आपण पाहिलेले आहेत जे उदयनमुख खेळाडू आहेत. म्हणजे क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टन्सी. अनिश्चिततेचा खेळ आहे परंतु मला मैदानामध्ये प्रचंड कसब आणि मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण समर्पण दाखवणं गरजेचं आहे. इथून पुढे 18 बॉल 11ची गरज. लोणंद टीम एका चांगल्या पोझिशन मध्ये. 18 चेंडू 11 धावा समीकरण दिसायला सोपं आहे मित्रांनो परंतु हा खेळ सोपा नाहीये. हा खेळ आहे जिद्दीचा, चिकाटीचा, आत्मविश्वासाचा, लढाईचा. लढण्यासाठीच ओळखले जातात खेळाडू आणि ती लढाई लढली जाईल का? On side ला फटका शोध. फसलाय हवेमध्ये आणि पकडलाय कॅच. महत्वाची विकेट आली आहे आणि याच विकेटची चर्चा केली होती. हीच ती महत्वाची विकेट. दोन पुनर्वसन संघाच्या माध्यमातून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. नको फिरवू तू नको फिरवू तू मान ग नको फिरवू तू मान ग नजरेचा हा मारू नको बाण ग. अनिकेत सर असं म्हणतात कामयाबी सुबह के जैसी होती है, मांगने से नहीं जागने से मिलती है और जब जागो तभी सवेरा. उशिरा का होईना जागा आली संघाला. कुठेतरी सावध पवित्रा घेतला, विकेट आल्यात परंतु हे सातत्य मात्र राखावं लागेल आता. ज्या पद्धतीनं असं म्हणतात जेवढं यश मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते ना त्यापेक्षा जास्त मेहनत यश टिकवण्यासाठी करावी लागते आणि यश टिकवायचं असेल तर तुम्हाला मैदानामध्ये संघर्ष करावा लागेल. नवीन बॅटर मैदानामध्ये शुभम आलेत. 15 चेंडू 10चं समीकरण आहे. महत्वपूर्ण राहणार आहेत येणारे 3 चेंडू दोन्ही संघांसाठी. स्ट्रोक पुन्हा एकदा हवेत गेलाय. क्षेत्ररक्षणावरती बॉल येतोय. लगातारचा तिसरा. वाह वाह बाई वाह. अप्रतिम बॉलिंग मैदानामध्ये सचिन पांढरे शानदार गुरु.
अगदी ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय सर स्पोर्ट्स ऑन लाईव्हच्या माध्यमातून. स्टेप आउट झाले, लॉफ्ट केला, परंतु वाईड लॉंग ऑफ वरती खेळाडू तैनात होता या फटक्यासाठी. क्षेत्ररक्षकांचं कौतुक आहे. चुका झाल्या, परंतु जितक्या लवकर चुका सुधारता येतील तितक्या लवकर तुम्हाला यशाची वाट सापडते असं म्हणतात. येणारे 14 बॉल आहेत. समीकरण जसे तसं 10 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये सार्थक आलेत, परंतु सचिन मांढरे यांनी मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न चांगला केलाय. लाजवाब मॅच. एका बाजूला टीम आहे लोणंद, दुसऱ्या बाजूला दोन पुनर्वसन. व्हॉट अ मॅच यार. फुलटॉस दिशा दाखवली आहे आणि त्यानंतर एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न. मिसफिल्ड अलाउज टू बॅट्समन कम फॉर सेकंड. दुसरी देखील कंप्लीट. मिसफिल्ड, लेझी क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 13 बॉल आणि 8 ची गरज. या बॉल वरती काय असेल कहाणी. या बॉल वरती जर डॉट आला तर दोन पुनर्वसन संघ निश्चित मॅच मध्ये राहू शकतो, परंतु बिग हिट न निश्चित सामना पुढे जाईल काय पाहणार आहोत. लोणंद वर्सेस दोन पुनर्वसन. सचिन मांढरे यांनी कमालीचे षटक हाताळले आतापर्यंत. दिशा दाखवली, फक्त गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये. दुसऱ्या धावेचा देखील केला जातोय ट्राय आणि दुसरी धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाईल. आणि आता इथून पुढे येणारे 12 बॉल आणि 6 ची गरज. कुठेतरी सार्थकने सेन्सिबल क्रिकेट खेळलं असं मी म्हणेन. आणि सर येत होते त्यावेळेस विकेट आल्या, परंतु त्यानंतर सार्थक यांच्या माध्यमातून फक्त बॉल ड्राईव्ह केले, जमिनी लगतचे फटके खेळले आणि हेच रणनीतीचा भाग आहे. क्रिकेट हा खेळ रणनीतीचा देखील आहे आणि ड्राईव्ह करून त्या 4 धावा वसूल केल्या आणि सामना जवळ आणलाय. आता येणारे 12 बॉल 6 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती सुशांत आणि स्ट्राईक वरती श्रीकांत. जो संघ जिंकेल तो संघ निश्चित यावेळी समोरचा दिशेने स्ट्रोक केला आहे. ऑन दी राईट, डाऊन दी ग्राउंड आणि टीम लोणंद सामना जिंकत असताना आपल्याला पाहिला मी त्या अप्रतिम कामगिरी. कॉंग्रॅच्युलेशन. चला ड्रॉ करूया. चिठ्ठ्या केल्या जातील. 1 मिनिट ड्रॉ केला जाईल, चिठ्ठ्या केल्या जातील. व्यासपीठावरती चिठ्ठ्या केल्या जातील. टीम स्वर्गीय निलेश गाडवे 11 लोणंद या टीमला विनंती आहे आपण कॉम्बॉक्सच्या समोर या. कॅमेऱ्याच्या समोर या चिठ्ठ्या केल्या जातील. चला लोणंद टीम कॅप्टन